राज्यसेवा मुख्य परीक्षेला खूप थोडे दिवस बाकी आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा शेवटचा अटेम्प्ट मित्र. आता हा अटेम्प्ट किंवा आता जे मेन्सला जे मुलं आहे, त्यामधले बरेच मुलं असे आहे का जे पहिल्यांदा मेन्स देत आहे. ठीक आहे, पहिल्यांदा मेन्स फेस करताय ही राज्यसेवा मुख्यची किंवा राज्यसेवेची मुख्य परीक्षा पहिल्यांदा देत आहे आणि असे बरेच विद्यार्थी आहे का ज्यांनी 5-5, 6-6 मेन्स देऊन पण रिझल्ट नाही आलेले. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, तर तुम्ही पी-वाय-क्यूला तुमच्या अभ्यासामध्ये जे महत्त्व दिलंय ना, ते महत्त्व कुठेतरी कमी पडले. कारण जे पण मुलं, जे पण टॉपर आलेले, जे पास झालेले, त्यांनी वारंवार त्यांच्या भाषणात घ्या, त्यांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये ह्या पी-वाय-क्यूवर खूप एम्फॅसिस केलेलं. म्हणजे लिटरली मी असे टॉपर ओळखतो, जे मित्र आहे का ज्यांनी त्यांच्या अभ्यासामधला 60% ते 70% टाईम फक्त पी-वाय-क्यूला दिलेला आहे आणि ते आज पोस्ट होल्डर आहे. तर आम्ही ज्या चुका केल्या आमच्या प्रिपरेशनमध्ये ज्यावेळेला मेन्स देत होतो, त्यावेळेला पी-वाय-क्यूला महत्त्व न देता इतर पुस्तकं खूप वाचले. म्हणजे प्रत्येक विषयाचे लिटरली पाठ केलेले होते पुस्तकं, तरी कुठेतरी 5-10 मार्क्सने रिझल्ट जाताना आपल्याला दिसतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे का आपण पी-वाय-क्यूला महत्त्व देत नाही, पाहिजे तेवढं. आणि हे महत्त्व का दिलं पाहिजे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण मित्रांनो, दरवर्षी 30% कमीत कमी बरं का, 30% क्वेश्चन हे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिपीट होतात. तुम्हाला आज प्रूफ दाखवणार आहे. हे एवढं एनालिसिस करून कोणी व्हिडिओ बनवत नाही. पण का? तर आम्ही राज्यसेवा पूर्वला आपले जवळ-जवळ 5,500 मुलं आपल्या बॅचचे स्टुडंट होते. त्यातले बरेच मुलं पूर्व पास झालेले. आणि त्यांच्यासाठी हे व्हिडिओ बनवतोय का जे सीरियस मुलं आहे, ज्यांना शेवटचा अटेम्प्ट आहे, जे इथून पुढे डिस्क्रिप्टिव्हचं प्रिपरेशन करू शकणार नाही, त्यांना कुठेतरी फायदा व्हावा ते पास व्हावे. 30% क्वेशन रिपीट आता मी प्रूफ दाखवणार आहे आज कसे रिपीट होत आहे डायरेक्टली तसली तशी क्वेशन. आपण काय करतो विश्लेषणाचे पुस्तक वाचत बसतो. हा टॉपिक वाचला त्याच्यावरचे विश्लेषणाचे जे क्वेशन आलेले ते बघतो त्या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये फाफट पसाराच खूप दिलेला असतो. त्याचा जास्त फायदा होत नाही. म्हणजे तुम्ही कसं केलं पाहिजे डायरेक्ट क्वेशन पेपर सोडवले पाहिजे. त्याचा फायदा कसा होतो तो मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. 30% क्वेशन मित्रांनो रिपीट होतात. ज्या मॅडम म्हणजे ज्या ज्या मुली पहिल्यांदा मेन्स देत आहे त्यांच्यासाठी आता बघा मुलींचं मेरिट थोडं कमी लागतं. तुम्ही जर याला महत्त्व तुमच्या अभ्यासामध्ये दिलं नक्की तुमचा रिझल्ट येईल. ठीक आहे. 30% क्वेशन तर रिपीट होता, पण त्याच्या पुढची एक महत्त्वाची गोष्ट मला इथं सांगायची आहे. 60 ते 70% टॉपिक म्हणजे आपला राज्यसेवेचा एक सिलेबस फिक्स आहे. प्रत्येक जी-एसचा सिलेबस फिक्स आहे. त्या सिलेबसच्या बाहेर शक्यतो क्वेशन जात नाही. आणि त्याच्यातले 60 ते 70% क्वेशन असे म्हणजे टॉपिक असे आहे मित्रांनो, का त्याच्यावर वारंवार आयोग क्वेशन विचारतो. दरवर्षी तुम्हाला त्याच्यावर क्वेशन दिसेल. मग ते टॉपिक आपल्याला कशातून कळतात? तर ते पी-वाय-क्यूमधून. आता जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करू. तुम्हाला प्रूफ दाखवतो. व्हिडिओ व्यवस्थित बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना, तुमचा जो शेवटच्या महिन्यामधला जो माइंडसेट आहे ना अभ्यास करण्याचा तो बदलेल आणि प्रत्येक जी-एसमध्ये तुमचे 10 ते 12 मार्क्स जरी वाढले ना मित्रांनो, 10 ते 12 मार्क्स तुम्ही पास व्हाल. अल्टिमेटली 4 जी-एस मिळून तुमचे 40 मार्क्स वाढतात. जिथं तुमचा 420 स्कोर येणार आहे, तो कुठेतरी 460 होईल. आणि तुम्हाला क्लास 1 भेटेल. त्याच्यासाठी बघा आता तुम्हाला मी 2023 चे लेटेस्ट पेपर जी-एस-1 मधले जिओग्राफीला रिपीट झालेले क्वेश्चन दाखवतो. मी पुढचा व्हिडिओ हिस्ट्री, इकॉनॉमी जो जी-एस-4 सगळ्यात टफ विषय आहे. ज्याच्यात पोरांना मार्क्स कमी येतात त्याच्यामध्ये कसं रिपिटेशन होतंय. 25 ते 30% क्वेश्चन कसे रिपीट होतात ते दाखवणार आहे. आज जिओग्राफीचे दाखवतो. आता बघा 2023 चे क्वेश्चन हा क्वेश्चन पेपर 2023 चा आहे राज्यसेवा मेन्सचा. 60 पासून पुढे म्हणजे 61 पासून पुढे जिओग्राफीचे क्वेश्चन आहे. 65 नंबरचा क्वेश्चन बघा. 65 नंबरचा क्वेश्चन विचारला होता 2023ला. काय विचारलं होतं? 1911 मध्ये प्रकाशित झालेला खालीलपैकी कोणता ग्रंथ एलन सॅम्पल यांचा होता? ठीक आहे. त्याचं उत्तर काय होतं? त्याचं उत्तर होतं भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव. ओके. आता हा क्वेश्चन ऑलरेडी हा तसली तसा रिपीट झालेला क्वेश्चन डायरेक्टली रिपीट आहे. कधी रिपीट झाला होता? हे बघा. 2020 मध्ये राज्यसेवा मेन्स 2020 ला क्वेश्चन विचारला होता. 1911 मध्ये काय क्वेश्चन होता? 1911 मध्ये लिहिलेला भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव या पुस्तकाचे लेखक कोण? कोण? तर ते सॅम्पल होते. इथं काय विचारलं? सॅम्पल यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? त्या ग्रंथाचं नाव विचारलं. 2020 ला काय विचारलं होतं? ग्रंथाचं नाव दिलं होतं, त्याचे लेखक कोण? म्हणजे ऑप्शनचा क्वेश्चन, क्वेश्चनचा ऑप्शन बनतोय. फुकटचे मार्क्स आहे आयोगाने दिलेले फ्री. हे जे मार्क्स आहे ना, हे फ्रीचे मार्क्स आहे डायरेक्ट आयोगाने दिलेले आपल्याला. आणि याच्यातला तुम्हाला मी सांगतो, जे मुलं पास होतात ना, ते इतके काळजी घेतात या गोष्टींची, इतकं व्यवस्थित प्रिपरेशन केलेलं राहतं. त्यांची ही क्वेश्चन चुकती नाही. तुम्ही जर ही चुकी करत असाल ना, तुम्ही फक्त पुस्तकं, एच-आर-डीचं पुस्तक घेतलं, वाचायला सुरुवात केली, पी-वाय-क्यू बाजूला राहिले किंवा जी-एस-1चं हिस्ट्रीचं पुस्तक घेतलं
तुम्ही फक्त पुस्तक वाचताय, पी-वाय-क्यूचा टॉपिक वाईज पी-वाय-क्यू बघताय, तसं नका करू आता. आता तुम्ही ॲक्चुअल क्वेशन पेपर सॉल्व्ह करा. त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः लिहा. एक-एक विषयाला तुम्हाला 2-2, 3-3 दिवस लागतील. आपल्या बॅचमध्ये सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पण त्यानं काय होईल माहिती का? रिपीट होणारा क्वेशन, टॉपिकवर जर रिपीट होणारा क्वेशन आहे, एक पण चुकणार नाही. असा टॉपिक प्रिपेअर करायचा ना एखादा, परत त्याच्यावर क्वेशन आला चुकला नाही पाहिजे, जो वारंवार विचारला जातोय. आता हे पहिलं उदाहरण दाखवलं तुम्हाला. पुढचं उदाहरण बघा. 62 नंबरचा क्वेशन होता. पुढचा लगेच 2023चा 63 नंबरचा क्वेशन. आणि हे जे सायंटिस्टवर जे क्वेशन असतात ना, टफ कॅटेगरीचे क्वेशन असतात बरं का. हे आपले चुकतात. 63 नंबरचा क्वेशन आहे, काय म्हटलं? समकेंद्रीय वर्तुळ प्रतिमान सिद्धांत कोणी मांडला? काय? कॉन्सेंट्रिक झोन थेरी ऑफ अर्बन स्ट्रक्चर कोणी मांडली? तर त्याचं उत्तर काय? E.W. बर्गेस यांनी मांडलेलं आहे. आता हा 2023ला क्वेशन विचारला होता. हा रिपीट कधी झाला होता? कधीचा क्वेशन आहे हा? हे बघा, प्रूफ बघा. 2021 राज्यसेवा मेन्स. काय विचारलं होतं? सकेंद्रीय कटिबंध सिद्धांत किंवा इंग्लिशमध्ये बघा कॉन्सेंट्रिक झोन थेरी. ठीक आहे. उत्तर काय? E.W. बर्गेस. इथं काय विचारलं? कॉन्सेंट्रिक झोन थेरी कोणी मांडली? तसली तसा रिपीट, शब्द सुद्धा बदललेला नाही आयोगाने, शब्द सुद्धा. फुकटचा मार्क्स आहे. आता मी 62 दाखवला, 63 नंबरचा दाखवला. 61 नंबरचा क्वेश्चन पण रिपीट होता इनडायरेक्टली. 61 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो पण रिपीट आहे. तुम्ही जाऊन चेक करा. ते बॅचमध्ये मी सांगितलेलं आहे सगळं. ठीक आहे. अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहे ना मित्रांनो, तुमचा हा मार्क्स हे आयोगाने दिलेले फुकटचे मार्क्स आहे. आणि तुम्ही एवढं जरी केलं ना, आता 60 ते 70% टाइम जर तुमचा पी-वाय-क्यूला दिला ना तुमचा स्कोर जिथं GS1चा 90 येणार तिथं कुठेतरी 105 वर. हे खरं आहे बरं का. हे तुम्ही म्हणजे आता ही रिॲलिटी तुम्ही ऍक्सेप्ट करता की नाही मला माहित नाही. पण ही ऍक्च्युअल रिॲलिटी मित्रांनो. हे प्रूफ आहे. कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये पी-वाय-क्यूला खूप महत्व आहे. म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये महत्व आहे, पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तरी. कारण क्वेश्चन रिपीट होत आहेत तसली तशी. त्याच्यासाठीच आमची जी राज्यसेवा मुख्य परीक्षेची जी बॅच आहे ना, पी-वाय-क्यूची बॅच, याच्यामध्ये आम्ही डिटेलमध्ये सर्व पी-वाय-क्यू घेतलेले. GS1, GS2, GS3, GS4 मागच्या 5 वर्षात सर्व पी-वाय-क्यू याच्यामध्ये घेतलेले. कुठलंही विश्लेषणाचं पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये ज्या चुका आहे ना, त्या सगळ्या चुका इथं टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे स्टँडर्ड सोर्सेस क्रॉस चेक करून एक्सप्लेनेशन दिलेले आहे. आता बघा ना, ते पॉसिबिलिझम, डिटर्मिनिझम, निओ डिटर्मिनिझम क्वेश्चन राहतो. मी त्याचे चार्ट दिलेले डायरेक्ट. एकदाच करायचा तो चार्ट. सगळे सायंटिस्ट त्याच्यामध्ये येतात. ते बॅचमध्ये सांगितलेले. किंवा ज्या ज्या गोष्टींवर हे सायंटिस्ट वगैरे वगैरे कसे रिपीट झाले हे पाठ होऊन जातं एकदा तुम्ही बघायला. आता मी म्हणत नाही की तुम्ही पूर्ण बॅच बघा, पण तुमचा एखादा विषय टफ जातोय, GS4 एखादा टफ जातोय, एखादी थिअरी वाचताय तुम्ही, एखादा क्वेश्चन बघितला आणि त्या थिअरीचं तुम्हाला एक्सप्लेनेशन शोधायला वेळ जातोय, तुम्ही पटकन गेले व्हिडिओ ओपन केला, त्याच्यामध्ये ते सगळं एक्सप्लेनेशन 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन भेटतं. तुमचा टाइम वाचतो ना. आता तुमचा टाइम खूप महत्वाचा आहे. तुम्हाला आता तुमच्यासाठी एक एक मिनिट महत्वाचं आहे. त्याच्यासाठी ही पी-वाय-क्यूची बॅच आहे. ₹2499 या बॅचची फी आहे मित्रांनो. 2499. पण मी तुम्हाला एक कोड देतो. तो कोड दिल्यानंतर तुम्हाला ₹1000 ऑफ ह्या बॅचवर मिळणार आहे. म्हणजे ही बॅच तुम्हाला फक्त 1499ला भेटेल. तुम्ही कोणता कोड वापरायचा इथं? REM1 नावाचा कोड वापरायचा आहे. काय? REM1. हा कोड वापरा. अप्लाय कुपनमध्ये जाऊन तुम्हाला ही 1499 मध्येच बॅच मिळेल. प्रत्येक GS मधले 10 मार्क्स जरी वाढले ना मित्रांनो, आणि वाढतीलच हां, नक्की वाढतील तुमचे, तरी तुमचा स्कोर 40 मार्क्सने वाढतो सर्व GSचा विचार केला. त्याच्यामुळे जर तुम्ही ही बॅच घेतली नसेल, विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये वेळ घालवत असता, तर तुम्ही बॅच घेऊ शकता. आणि तुम्ही जर तुम्हाला वाटतंय तुमचा अभ्यास चांगला चालू आहे, काही गरज नाही बॅचची, तर नका घेऊ मित्रांनो, कारण अल्टिमेटली तुम्ही पास झाले पाहिजे. ठीक आहे. जर गरज असेल, वेळ जात असेल, तर नक्की बॅच घ्या. आपलं स्वाध्याय अकॅडमीचं ॲप आहे, ते डाउनलोड करा. आणि काही जर अडचण असेल तर आपला 95 55 22 15 84 हा नंबर आहे. ह्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता पुढचा रिपिटेशनचा क्वेश्चन बघूया. बघा मित्रांनो, 64 नंबरचा 62 नंबर दाखवला, 63 नंबर रिपीट आहे, 61 पण रिपीट होता, तो घेतला नाही इथं. 64 नंबरचा पण रिपीट आहे. 64 नंबर लाईन इक्वेशन रिपीट आहे. 2023चा दाखवता, पेपर उघडून बघा तुम्ही. काय म्हटलेलं आहे? ब्लाश, बोमेन व ब्रुन्स या भूगोलतज्ञांनी कोणत्या विचारसरणीचे समर्थन केले? 2019ला ह्या टॉपिकवर पॉसिबिलिझम, डिटर्मिनिझम आणि निओ डिटर्मिनिझम हा जो टॉपिक आहे, याच्यावरती 3 क्वेश्चन होते. 20ला 2 क्वेश्चन होते, 21ला 2 क्वेश्चन होते, 22ला क्वेश्चन होते, 23ला पण क्वेश्चन आहे. दरवर्षी टॉपिकवर क्वेश्चन आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2-2, 3-3 क्वेश्चन आहे. याचा चार्ट दिलेला आहे मी त्या युट्यूबला पण व्हिडिओ टाकला, बॅचमध्ये तर चार्ट दिलेले डायरेक्ट जे जे महत्वाचे. आता बघा, ते इरोजनल लँडफॉर्म, डिपोजिशनल लँडफॉर्म, ते दरवर्षी क्वेश्चन आहे. आता
त्याचे चार्ट बनवून दिलेले डायरेक्ट. तुम्ही तेवढेच नोट्स काढायच्या बॅचमध्ये सांगितलेले. तेवढंच काढायचं. तुम्हाला पुस्तकं चाळायची गरज नाही. तुम्हाला कळेल वेव्ह इरोजन कोणतं आहे, एवढे 4-5 आहेत त्या गोष्टी पाठ करून घ्यायच्या. म्हणजे तुमचा वेळ वाचतो. आता हे बघा याच्यावर क्वेश्चन आहे. ही सायंटिस्ट दिलेले काय यांनी कोणत्या याचं विचारसरणीचं समर्थन केलं होतं यांनी? यांनी केलं होतं पॉसिबिलिझमचं. आता हा क्वेश्चन रिपीट कधी झालेला आहे बघा असले असा. हे बघा मित्रांनो 2022 मध्ये राज्यसेवा मेन्स काय म्हटलेलं आहे तेच सायंटिस्ट ब्लाश, बोमेन. ठीक आहे. इथं काय म्हटलं बोमेन आणि ब्रुन्स आणि ब्लाश म्हणजे त्याच गोष्टीवर रिपिटेशन. आपल्याला इथं विचारसरणी ओळखायची होती. 2022 ला जे विचारलं 23 ला तेच विचारलं. फुकटचे मार्क्स की नाही. आता बघा परत पुढचा क्वेश्चन पुढे दाखवतो. आता बघा हा क्वेश्चन 70 नंबरचा क्वेश्चन आहे. कशावर क्वेश्चन आहे? बॅथोलिथ. क्वेश्चन कशा रिपीट होता बघा. बॅथोलिथवर क्वेश्चन काय म्हटला? बॅथोलिथ खडक आकाराने मोठे असतात पण ते खूप खोलवर नसतात. ठीक आहे. आणि उलट इथं दिलं लॅकोलिथ हे खूप खोलवर असतात. आता याच्या आधी एक आयोगाने क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन बघा तुम्हाला याचं उत्तर कळेल तिथं. आता बघा हा क्वेश्चन विचारला होता आयोगाने. कधी विचारला होता? राज्यसेवा मेन्स 2022 ला आणि तो कधी विचारला? राज्यसेवा मेन्स 2023. जिओग्राफीचे क्वेश्चन हा. काय म्हटलं होतं? भूपृष्ठापासून अति खोलीवर विस्तीर्ण आकाराचे खडक निर्माण होतात. त्यांना डॅश डॅश खडक मानतात. बॅथोलिथ. तिथं काय म्हटलं? ते खोलीवर आढळत नाही. इथं म्हटलंय ते खोलीवर आढळतं. लगेच कळतं ते स्टेटमेंट रॉंग आहे. म्हणजे याच्यावरून त्याचं उत्तर निघतं. ऑप्शनचा क्वेश्चन, क्वेश्चनचा ऑप्शन बनतोय. म्हणजे तिथलं जे स्टेटमेंट घेतलं होतं त्याचा हा क्वेश्चन बनलेला होता आधी. तेच तिथं आता कशामध्ये आलं? सब ऑप्शनमध्ये आलं. म्हणजे हे आयोगाने दिलेले आपल्याला फुकटचे मार्क्स आहेत. हे आपल्याला कळत नाही कारण आपण इतकं हरी झालेलं राहतो ना अभ्यासामध्ये. आपण नुसते पुस्तकं वाचण्याच्या मागे लागतो. नुसती रिव्हिजन. तसा विचार नका करू. अल्टिमेटली तुम्ही पास नाही झाले ना, ही मेन्स फक्त आठवण असते का मी मेन्स दिलेली. त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुमचं रिझल्ट येणं लय मॅटर करतं. म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळणं लय मॅटर. पोस्ट मिळाले तर त्याचा फायदा आहे. आणि पोस्ट मिळवण्यासाठी स्ट्रॅटेजिक स्टडी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे गरजेचं आहे एक्झामसाठी हे जे टॉपर बघा ना, ते जॉब करतात तरी ते परत टॉपर कसे येतात? का तर त्यांचं एपीवायक्यूवर होल्ड खूप चांगलं असतं मित्रांनो. आपण चुकी काय करतो? आपण पुस्तकं वाचत बसतो. ते कमी करतो. याला महत्त्व तुम्ही खूप द्या तुमच्या स्टडीमध्ये. माझा याच्यामध्ये पर्सनली काही फायदा नाही. पण का माहिती आहे का? कुठेतरी असतं आपल्या मनामध्ये ते बॅक ऑफ द माइंड का आपण चुकलेलो आहे यार. यांना तरी म्हणजे तुम्ही तरी नका चुकायला त्या त्याच्यामुळे हा प्रामाणिक प्रयत्न एक शोधलेले आहे क्वेश्चन. ठीक आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन. आता हे विलगता. ह्याच्या विलगता आहे ना याच्यावरती दरवर्षी म्हणजे 3 क्वेश्चन आले बरं मागच्या 5 वर्षामध्ये. त्याच्या डिस्कंटिन्युटी याच्यावर क्वेश्चन आहे. भूकवच आणि प्रावरण याच्यामधली डिस्कंटिन्युटी विचारली. त्याच्या आधी आता हा 2023चा 86 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्या आधी बघा हा विलगतेवर क्वेश्चन विचारला. बघा ते सियाल सीमाचं विचारलं होतं. त्या एक्सप्लेनेशनमध्ये इथे मोह वगैरे कोणते दिलेले आहेत. त्याचा ऑप्शनचा क्वेश्चन बनलं. तसे मला इथं उत्तरं नाही सांगायची तुम्हाला. मला तुम्हाला हे सांगायचं आहे का क्वेश्चन बघा ना तसली तशी रिपीट होत आहे. तुमचा जर पीवायक्यूवर होल्ड असला ना, तर एक पण क्वेश्चन चुकणार नाही जो रिपीट झालेला किंवा टॉपिक रिपीट झालेला. आता तुम्ही या विलगता जर एकदा केल्या, त्याचा तो शॉर्ट फॉर्म आहे कॉमरगुल नावाचा. तो जर केला तर तुमच्या विलगतेवरचा एकही क्वेश्चन चुकणार नाही. शॉर्टकट सांगितलेले आहे ते बॅचमध्ये आपण. ठीक आहे अशा पद्धतीने. पुढचा बघा. पुढचा क्वेश्चन आता हा लिंग गुणोत्तराचा क्वेश्चन. 3 वेळा हा क्वेश्चन रिपीट झाला मित्रांनो. 3 वेळा. याच्यावर हा लिंग गुणोत्तर. तर आता हा इझीच क्वेश्चन आहे. पण मला काय म्हणजे ईझी क्वेश्चन आहे म्हणून तो सोडून द्यायचा नाही. ईझी क्वेश्चन पण कधी-कधी आपण सिलेबस मिस्टेकने चुकतो. तो तर चुकायलाच नकोय. पण जे अवघड क्वेश्चन आहे, जे रिपीट होत आहे सायंटिस्टचे नाव वगैरे, ते तर तुमच्या अजिबात चुकले नाही पाहिजे. ते फुकटचे मार्क्स प्रत्येक याच्यामध्ये विचार करा ना. तुमचे म्हणजे मी तुम्हाला सांगतो 44 क्वेश्चन GS1 मध्ये 2023 ला रिपीट झालेले. 44 क्वेश्चन फुकटचे मार्क्स आहे 44 क्वेश्चन डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिपिटेशन आहे. ऑप्शनचा क्वेश्चन बनतो, क्वेश्चनचा ऑप्शन बनतो. हे 44 मार्क जर तुम्हाला रिपिटेशन मधून फुकटचे मिळाले तर तुमचा स्कोर किती वाढेल बघा ना. विचार करा ना. याच्यातले 5-6 मार्क जर गेले तर आपण किती खाली येतो? आपण कॉम्पिटिशन मधून बाहेर पडतो असा जर प्रत्येक GSचा विचार केला तर. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे याला खूप महत्त्व द्या मित्रांनो. आता बघा पुढचा अजून क्वेश्चन दाखवतो. हा कायदा 102 नंबरचा क्वेश्चन आहे 2023चा. कायदे विचारले होते. आता त्याच्या आधी क्वेश्चन कसा विचारला होता? डायरेक्ट काय हे दिलं होतं, कायद्याचं नाव विचारलं होतं. वन्यजीव संरक्षण कायदा, इयर विचारलं होतं. कधी विचारलं होतं? राज्यसेवा मेन्स 2017ला. मला इथं सगळे क्वेश्चन तुम्हाला दाखवायचे नाही. मला तुम्हाला ट्रेंड दाखवायचा आहे. रिपिटेशन कसं होतंय. तुम्ही जेव्हा सगळ्या क्वेश्चन पेपर कराल ना, आता जे जे मुलं ऑलरेडी इंटरव्ह्यू दिलेले काही मित्र आहे ना, ते जे करताय ना, ते अशा पद्धतीने करतात. ते काय करतात माहिती आहे का?
टॉपिक क्वेश्चन पेपर घेता, जसं आपण एक्सप्लेनेशन दिले बघा, क्वेश्चन त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः लिहिताय ते व्हिडिओ बघून किंवा शोधताय स्वतः, एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन करताय आणि त्या क्वेश्चन मधून तो टॉपिक प्रिपेअर करता येते मित्रांनो. पुस्तकं वाचत बसत नाही, कारण आयोग वारंवार त्या टॉपिकवर क्वेश्चन विचारते. हे त्यांना त्यांना हे कळलंय ही गोष्ट. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ते अप्लाय करा. शेवटचा 1 महिना जर तुम्ही हे व्यवस्थित केलं, शेवटचे 15 दिवस जर व्यवस्थित केलं ना, सगळे जीएसचे 2 मागच्या 3-4 वर्षाचे क्वेश्चन पेपर, तुमचा स्कोर प्रत्येक जीएसचा कमीत कमी 10 मार्क्स वाढतील मित्र. याची खात्री देतो. कारण हे बघा असले असं रिपीट. ठीक आहे. अशा पद्धतीने हे रिपीट होतं. चांगला अभ्यास करा. अल्टिमेटली तुम्ही पास झाले पाहिजे, एवढंच उद्दिष्ट आहे आमचं. काही अडचण आली बॅच घ्यायला तर जर तुम्हाला घ्यायची असेल तर बरं का, जर तुमच्याकडे वेळ नसेल, तुमचा अभ्यास चांगला चालू असेल तर बिनधास्त अभ्यास करा. पण बॅचचा तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला जर थोडं जरी वेळ जात असेल एक्सप्लेनेशन शोधण्यात, तर नक्की बॅच घ्या. तुम्हाला विदिन अ मिनिटामध्ये तुम्ही त्या क्वेशनपर्यंत पोहोचू शकता. कोणताही क्वेशन मागच्या 5 वर्षाचा, सर्व जीएसचा. ठीक आहे. 95 92 22 15 84 या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता एक्स्ट्रा बॅचबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो.